365 दिवस 24 तास अखंड शत्रू बरोबर झिंजून झुंजून शत्रूच्या गोळ्या स्वतःच्या छातडावर जो झेलतोय ना, त्या शहीद जवानाचा मरणाचा सोहळा होतोय. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन स्मरण आपल्याला झालं पाहिजे. घरी 60 वर्षाचा बाप मृत्यूच्या वेळाक्यामध्ये तरी तो जवान कधी घरची काळजी करत नाही हो. 55 वर्षाची त्याची आई आहे, किडनी फेल झाली आहे, पण तो विचार करत नाही. 60 वर्षाच्या बापाचा विचार करत नाही, 55 वर्षाच्या आईचा विचार करत नाही. घरी नवीन लग्न झालेली बायको आहे, तिचाही विचार करत नाही. आत्ताच नवीन 2.5 महिन्याचं बाळ आहे, ज्याला बाप सुद्धा माहिती नाही. त्या 2.5 महिन्याच्या बाळाचा सुद्धा विचार न करता शत्रू बरोबर लढता लढता स्वतःच्या छाताडावर खऱ्या अर्थानं जो गोळ्या झेलतो ना, खऱ्या अर्थानं त्या शहीद जवानाचा सुद्धा मृत्यूचा मरणाचा सोहळा साजरा केला जातोय. म्हणून आम्ही सुद्धा कधीतरी त्यांचं स्मरण केलं पाहिजे ना. हे मेरे वतन के लोगों जरा कमर दो पानी, जो शहीद हुए जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जब गायन कटने में बड़ी आजादी, जब तक की रात लड़े वो फिर अपनी रात बितानी. संगीन में दर कर तो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. त्यांचंही स्मरण आम्ही कधी कधी केलं पाहिजे, ज्यांचा मरणाचा सोहळा आनंदानं होतोय. म्हणून आम्हालाही जावं लागणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या मातोश्रींनी सुद्धा आपली मृत्यू लोकाची यात्रा संपवली आहे आणि आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. प्रत्येक जण जन्माला आला की त्याला जावंच लागतं हो.
फक्त संतांनी काळावरती विजय प्राप्त केलाय म्हणून त्यांना म्हणायचा अधिकार आहे, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रा. तुकोबरायांनी म्हणावं, जो काळ इतरांना खातो तो आम्हाला सलाम करतोय, हो आमच्या घरी गुलामगिरीचं काम करतोय. ही ताकद संतांची खऱ्या अर्थानं. म्हणून आम्ही सुद्धा देवाच्या प्राप्तीकरता खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, कारण हे जीवन आम्हाला परत परत मिळणार नाही. 84 लक्ष योनी फिरता फिरता आम्ही मनुष्याच्या योनीला आलेलो आहोत. दुर्लभम त्रैवे वैत देवानुग्रह हेतुकम. विवेक चुडामणी आम्हाला पहिला श्लोक सांगतो. दुर्लभ सांगितलाय. वासुदेव प्रकरणामध्ये सुद्धा काय सांगितलं आम्हाला? नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची घडणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची घडणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणून पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही भजन करा, त्याचं स्मरण करा. का? एक दिवस आम्हाला जायचंय. हे जीवन आम्हाला मिळालंय ना, त्या जीवनाचा प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे. मनुष्याच्या जन्माच्या योनीला आलो म्हणजे आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली संधी आहे आणि त्या संधीचं आम्हाला सोनं करायचंय. हो, नाही तर आम्ही बसलो ना, अख्ख्या गावाच्या कुटाळक्या करायची आम्हाला सवय. देवाना जन्म आम्हाला दिलाय देवाचं भजन करण्याकरता. देव दिला देह भजन घुमटा